नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमान P.D. सुराणा कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय नेविनगर चांदवड नाशिक। मी प्राध्यापक बागुलविडी आपणा सर्वांचे अतिशय मनापासून सहर्ष स्वागत करतो। गेल्या तासाला आपण अहवालाचा भाग 1 आपण अभ्यासला होता आणि यामध्ये आपण अहवाल या नवीन घटकाला सुरुवात केली होती। त्यात अहवाल म्हणजे नेमकं काय, अहवाल कशाला म्हणायचं, अहवालाचे जर लेखन करायचं असेल तर त्या लेखनाचं स्वरूप कसं असावं, किंवा अहवाल लेखनाची आवश्यकता काय असते, त्याची उपयुक्तता काय असते, एवढेच नव्हे तर अहवालाची जी अंग जी होती ती 4 अंग आपण अभ्यासलेली होती। या सगळ्या गोष्टींचा आपण गेल्या तासाला सविस्तर अभ्यास आपण केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अहवाल म्हणजे नेमकं काय आहे या गोष्टीची कल्पना तुम्हाला आलेली असेलच। आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये अहवालाचा आपण भाग 2 अभ्यासणार आहोत आणि यामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे घटक जे परीक्षेसाठी उपयुक्त आहेत, महत्त्वाचे आहेत, अशा घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मित्रांनो, आपण ही घटक कोणती आहेत ती आपण समजून घेऊया। यामध्ये आपल्याला अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये जी आहेत ना मित्रांनो, ती वैशिष्ट्ये आपल्याला आज लक्षात घ्यायची आहेत। यामध्ये पहिलं वैशिष्ट्य जे आहे ना ते वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता। आता यामध्ये नेमकी कोणती माहिती असते ती आपण नीट लक्षात घेऊया। वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता, समारंभाचे स्थळ, दिनांक, वार, वेळ, तसेच समारंभासाठी उपस्थित असलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष, समारंभाचे प्रमुख अतिथी, घटना, हेतू, निष्कर्ष यासारखी वस्तुनिष्ठ माहिती त्यात असावी। त्याचबरोबर दिलेली सर्व माहिती तसेच नोंदीमध्ये सुस्पष्टता असावी। नीट समजून घेऊया आता मित्रांनो। आता अहवाल लेखनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता। कुठलाही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाचं स्थळ, दिनांक, वार, वेळ, तो समारंभ केव्हा होणार आहे या बाबी त्या ठिकाणी सांगितल्या जात असतात। तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण आहेत, उपाध्यक्ष कोण आहेत, प्रमुख अतिथी कोण आहेत, त्या कार्यक्रमाचा हेतू काय आहे, का आपण तो कार्यक्रम करत असतो, ही सगळी माहिती त्यामध्ये अगदी व्यवस्थित दिलेली असते। मग नेमकं ही वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता ही काय काय असते ती नीट समजून घेऊया आपण। अहवाल लेखनात कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वार, दिनांक, स्थळ, तसेच सहभागी झालेले व्यक्ती, पदे यांचे विवेचन, समारंभ चालू असताना काही महत्त्वाच्या घटना घडणार असतील किंवा सांख्यिकीय काही माहिती असेल, काही निष्कर्ष असतील, ह्या अनेकविध बाबींची नोंद ह्या अहवालामध्ये अगदी वस्तुनिष्ठ पद्धतीने म्हणजे बारीक सारीक गोष्टी देणं गरजेचं असतं। अहवाल लेखनामध्ये घटना प्रसंग वर्णनात संदिग्धता असता कामा नये। अहवाल लेखनातील नोंदी अचूक आणि स्पष्ट असाव्यात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहवाल लेखनातील सर्व मुद्दे पारदर्शी असणे आवश्यक आहे।
अहवालातील मांडणी तार्किक असावी. अहवालाच्या शेवटी आवश्यक संदर्भ आणि शिफारशी जे म्हणतो ना आपण, त्या जोडल्या गेलेल्या पाहिजेत. म्हणूनच अहवाल लेखनाचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं, वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता. म्हणजे थोडक्यात म्हणजे अतिशय बारीक सारीक माहिती त्यामध्ये आलेली पाहिजे. सगळ्या गोष्टींचा सारांशानं उल्लेख त्यामध्ये आलेला पाहिजे. अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत वर्णन जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेलं पाहिजे. म्हणूनच अहवाल लेखनामध्ये वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता याला अतिशय महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. पुढचं वैशिष्ट्य बघूया. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विश्वसनीयता. आता विश्वसनीयता म्हणजे नेमकं काय असतं ते नीट आपण समजून घेऊ. अहवालामध्ये नोंदवलेली माहिती विश्वसनीय असावी, तसेच त्यात तथ्यता असावी. अहवालाच्या याच विश्वसनीयतेमुळे एखादी समस्या जर निर्माण झाली तर असे अहवाल पुरावे म्हणून दिले जातात. म्हणूनच असे अहवालाची विश्वसनीयता महत्त्वाची असते. अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की अहवाल म्हटला की तो विश्वसनीयतेला पात्र ठरणाराच असावा. त्यात तथ्यता असावी, ज्याला आपण सत्य म्हणतो, त्या सत्य घटनेवर तो अहवाल अवलंबून असावा. कारण की जर समजा एखादी जर काही घटना घडली तर तो अहवाल पुरावा म्हणून दिला जात असतो, आणि म्हणून त्या अहवालामध्ये सत्यता असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून विश्वसनीयता ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. संस्थेच्या प्रमुख दस्तऐवजांमध्ये अहवालाचा समावेश केला जातो. अहवाल लेखनात विश्वसनीयता महत्त्वाची मानली जाते. अहवाल लेखनातील घटक सत्य असावेत, असत्य गोष्टी त्यामध्ये नसाव्यात. अहवाल लेखनात लेखनकर्त्याचे मत अथवा निष्कर्ष असू नये, कारण की इथे जे घडलेले तेच असावं, वास्तव गोष्टीच असाव्यात. मला असं वाटतंय, तिथे असं असू शकतं, असं होऊ शकतं, असे निष्कर्ष त्यामध्ये नसावेत. म्हणजे थोडक्यात म्हणजे अहवाल लेखन करता जो असतो ना, तर अहवाल लेखनकर्त्याला त्याचं स्वतःचं मत त्यामध्ये मांडता येत नाही. त्याला स्वतःची मतं, स्वतःचे विचार त्यात मांडता येत नाही, सांगता येत नाही. कार्यक्रमातील ज्या नोंदी असतात त्या नोंदी, माहिती स्रोत, संदर्भ, शिफारशी यांचा अहवालात समावेश केल्याने अहवालाची विश्वसनीयता निश्चितच वाढत असते. कारण की या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात, संदर्भ असतात, शिफारशी असतात, काही माहिती देणाऱ्या गोष्टी असतात. म्हणून निश्चितच ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असल्यामुळे निश्चितच विश्वसनीयता ही वाढून जात असते. म्हणून अहवाल लेखनामध्ये विश्वसनीयता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की लोकांना तो पटला पाहिजे, रुजला पाहिजे, समजला पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे कारण हा अहवाल म्हणजे महत्त्वाचा. आणि म्हणूनच एक गुंतागुंतीची स्थिती ज्यावेळेस निर्माण होत असते त्यावेळेला अहवाल लेखनाला अतिशय महत्त्व लागत असतं, कारण की तो पुरावा म्हणून तो अहवाल सादर केला जात असतो. तर हे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. तिसरं वैशिष्ट्य बघूयात आपण. सोपेपणा. नीट समजून घ्या. ते अहवाल सर्वसामान्य लोकांनाही समजेल असा असावा. साहजिकच त्याची भाषा ही सर्वसामान्य लोकांना समजावी
अशी अपेक्षा असते. बोजड शब्द, रचना, तांत्रिक शब्दकळा यांना स्थान नसते. तसेच अलंकारिकता, वर्णनात्मकता, नाट्यपूर्णता, अतिशयोक्ती इत्यादी गोष्टींचा समावेश अहवालात नसतो. मात्र त्या त्या क्षेत्राशी संबंधित संज्ञांचा समावेश असू शकतो. पारिभाषिक शब्द वापरू शकतो. आता ही जी माहिती दिलेली विद्यार्थी मित्रांनो, ते आपण नीट समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहवाल वाचणारे वाचक वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. अतिशय सर्वसामान्य माणूस पण असतो आणि अतिशय कुशाग्र बुद्धीचा माणूससुद्धा त्यामध्ये असतो. मग लेखनकर्त्याचं कसं बसतं की त्याला अति कुशाग्र बुद्धी, अतिशय हुशार माणसाला तो समजला पाहिजे आणि त्यातच सर्वसामान्य माणसालाही कळालं पाहिजे. म्हणून अशा प्रकारची भाषा रचना त्याला करावी लागत असते. म्हणूनच अहवाल लेखन करत असताना एक सोपेपणानं त्याला ते लेखन करता आलं पाहिजे. अहवालाची भाषा ही सोपी असावी आणि त्याच्यामध्ये जड ज्याला आपण शब्द म्हणतो म्हणजे बोजड असे शब्द, रचना, तांत्रिक शब्द, शब्दकळा हे त्या लेखनामध्ये यायला नको. अलंकारिकता, वर्णनात्मकता, नाट्यपूर्णात्मकता, अतिशयोक्ती या गोष्टींचा समावेश आपल्याला त्या अहवालामध्ये करता येत नाही. काही तांत्रिक गोष्टींसाठी काही शब्द असतात, मात्र अशा गोष्टी ते तांत्रिक शब्द असतात, त्यांचा समावेश हा केला तर काय हरकत नाही. अहवालाची भाषा जी आहे ना, त्यात सोपेपणा केव्हा येऊ शकतो की अहवालाची भाषा सहज सोपी असली पाहिजे. सर्वसामान्य व्यक्तीला जो अहवाल जो सादर केला जातो त्या अहवालातला आशय कळेल अशा प्रकारची अहवालाची भाषा पाहिजे, म्हणजे सोपेपणा पाहिजे. वस्तुनिष्ठता हे अहवालाचे एक वैशिष्ट्य असल्याने अहवालात अतिशयोक्तीने अलंकारिकता आपण जाणीवपूर्वक टाळली पाहिजे. काही तांत्रिक शब्द असतील, बोजड शब्दप्रयोग असतील, व्याकरणदृष्ट्या सदोष भाषा अहवालात असणार नाही याचीसुद्धा आपण काळजी घेणं अतिशय अपरिहार्य आहे, महत्त्वाचं आहे. अहवालातील जेव्हाच आपण मजकूर मांडत असतो तो मांडताना जो आशय असेल तो आशय कायम ठेवणं, कारण की आशयापासून आपण भरकटायला नको. ठीक आहे, आपण सोपी भाषा वापरू आपण, पण आशय तो नीट समजलाच पाहिजे, तो बरोबर मांडला गेलाच पाहिजे. म्हणून हे अहवाल लेखन करणं हे एक प्रकारे आव्हानात्मकच काम असतं. प्रत्येक क्षेत्राशी निगडीत संज्ञा, प्रक्रिया, पारिभाषिक शब्द यांचा यथोचित वापर अहवालात करणे गरजेचं असतं. म्हणून ही सोपी भाषा जरी वापरली आपण, पण तरीसुद्धा काही गोष्टींना महत्त्वच असतं. भाषेचा वापर आपण कसा करतो याच्यावरच त्या अहवालाची किंमत किंवा त्या अहवालाचं महत्त्व जे आहे ना त्या अहवालाचं ते आपल्याला इथे लक्षात येतं. म्हणून ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून हे तिसरं वैशिष्ट्य आपल्याला बघता येतं ते म्हणजे भाषेचा जो सोपेपणा जो आहे ते फार महत्त्वाचं असतं. पुढचं वैशिष्ट्य बघूया आपण. शब्द मर्यादा. आता यामध्ये काय असतं ते नीट लक्षात घेऊया आपण. अहवालाची शब्द मर्यादा ही अहवालाच्या विषयावर अवलंबून असते. त्यातही स्थानिक पातळींवरील सांस्कृतिक, वाङ्मयीन, क्रीडाविषयक अहवाल यांची शब्दमर्यादा आटोपशीर असते. तर सहकार क्षेत्रातील संस्थांचे वार्षिक अहवाल मात्र विस्तृत असतात. एखाद्या समीक्षेच्या संदर्भातील अहवाल तसेच सार्वजनिक क्षेत्रातील अहवाल, त्यात उद्योग, सार्वजनिक सेवा जसं शहर वाहतूक आहे, यात भरपूर माहिती किंवा आकडेवारी, तपशील, निरीक्षणे, निष्कर्ष नोंदवलेले असतात. एखाद्या समारंभ असेल तर त्याचा अहवाल 3 ते 4 पानांचा असतो, तर एखाद्या आयोगाचा अहवाल 1000 पानांचाही असू शकतो. म्हणजे विषय कसा आहे, ज्याचा तुम्ही अहवाल मांडत असतात तो
त्या अहवालाचा विषय काय आहे किंवा त्या विषयानुरूप त्याची म्हणजे त्या विषयावर अवलंबून असतो की तो किती विस्तृत असू शकतो, किती थोडक्यात असू शकतो. म्हणजेच जी शब्दमर्यादा जी आहे ना अहवालाची ती विषयावर अवलंबून असते. आता इथे सामाजिक, क्रीडाविषयक, वाङ्मयीन हे अहवाल जे आहेत ना, तर हे अहवालांची शब्दमर्यादा अगदी आटोपशीर असते, थोडक्यात असते. कारण की एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल, जसं वाङ्मय मंडळाचं उद्घाटन असेल, तर वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनात काय असू शकतं, अध्यक्ष कोण आहेत, उपाध्यक्ष कोण आहेत, प्रतिमा पूजन झालं, त्याच्यानंतर मनोगत व्यक्त केलं, उद्घाटन केलं, याच्या पलीकडे काय येणार त्यामध्ये. किंवा एखाद्या स्पर्धेचं उद्घाटन असेल तर उद्घाटक कोण होतं, त्यांनी श्रीफळ वाढून ते समजा खो खोची स्पर्धा असेल, कबड्डीची स्पर्धा असेल तर त्याचं उद्घाटन केलेलं आहे. प्रमुख अतिथी कोण आहेत, मग कोणी ते आभार मानले असतील, कोणी सत्कार केला असेल, या पलीकडे त्यात काय असेल, किंवा जे प्रमुख अतिथी असेल त्यांचे विचार काय आहेत, या पलीकडे त्या अहवालामध्ये काही येणारच नाही. पण जर एखाद्या संस्थेचा वार्षिक अहवाल असेल ना, मात्र तो किंवा सहकारी क्षेत्रातला असेल, मात्र तो अहवाल हा विस्तृत असतो. जसं शहर वाहतुकीचे उदाहरण दिलेलं आहे, कारण त्यात आकडेवारी येते, तपशील येतो, निरीक्षणं येतात, निष्कर्ष येतात, आणि या सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असल्यामुळे साहजिकच तो अधिक पानांचा होऊ शकतो, तो 1000 पानांचा सुद्धा होऊ शकतो. म्हणून शब्दमर्यादा ही फार महत्त्वाची असते. संस्थेच्या कार्यस्वरूपावर अहवालाची शब्दमर्यादा किंवा त्याची पृष्ठसंख्या ही अवलंबून असते. सर्वसाधारणपणे अहवाल संक्षिप्त स्वरूपात असणे आवश्यक असते, परंतु यासाठी अहवाल अर्धवट राहणार नाही याची काळजीसुद्धा घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. सांस्कृतिक किंवा क्रीडाविषयक जे अहवाल जे असतात ते थोडक्यात असतात, पण सहकारी संस्थांमधले अहवाल जे असतात ना ते मोठे असतात. एवढंच नाही, एखाद्या समस्येच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल असतील किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, व्यवसाय, समाजसेवा या संदर्भातले जे अहवाल असतात ते निश्चितच खूप मोठे असतात. कारण की त्याच्यामध्ये निरीक्षणं, तपशील, आकडेवारी, आलेख, खूप गोष्टींचा समावेश त्यामध्ये होत असतो. म्हणून अहवाल किती असावा हे त्या विषयावर अवलंबून असतं. म्हणून शब्दमर्यादा जी असते ना ती अहवालाच्या विषयावर अवलंबून असते. पुढे बघूया. शेवटचं वैशिष्ट्य अहवालाचं ते म्हणजे निपक्षपातीपणा. आता निपक्षपातीपणा हे तुम्हाला समजायला खूप अवघड जाणार नाही, माहिती लक्षात घेऊया आपण. अहवालाचा प्रकार कोणताही असो, त्याचा विषय कोणताही असो, मात्र त्यात एक समान भाग असतो, तो म्हणजे निपक्षपातीपणा होय. अहवालांचे लेखन करताना त्यात अहवालाच्या लेखकाला एकांगी, एककल्ली विचार त्यात मांडता येत नाही. तसेच स्वतःच्या मर्जीनुसार लेखन करता येत नाही. वास्तवतेवर आधारित लेखन केले गेले पाहिजे. त्या समारंभात किंवा त्या कार्यक्रमात नेमके कोणते अनुभव आले आहेत यांचे खरेखुरे कथन त्यात आले पाहिजे. बरोबर आहे. अहवालाचा प्रकार कोणताही असो, त्याचा विषय कोणताही असो, मात्र त्यात एक समान धागा जो म्हणतो ना आपण, तो म्हणजे निपक्षपातीपणाचा. निपक्षपातीपणाचा म्हणजे थोडक्यात म्हणजे कोणाची बाजू न घेणारा. जो अहवाल लेखन करणारा असो त्यांनी कोणाच्या बाजूने विचार नाही करायचा, स्वतःचे मत पण टाकायचं नाही त्यामध्ये, स्वतःचे विचार पण टाकायचं नाही. जसं घडलेलं असेल, जसा समारंभ असेल त्याप्रमाणे त्याला लेखन करता आलं पाहिजे. म्हणजेच जी सत्यता आहे तीच फक्त त्यानं सांगितली पाहिजे. असत्य माहिती त्या अहवालामध्ये यायलाच नको. यालाच निपक्षपातीपणा असं म्हटलं जात असतं. म्हणजे इथे शब्दप्रयोग आलेत बघा, एकांगी, एककल्ली, याचा अर्थच तो आहे. म्हणजे समजा ती संस्था आपल्या ओळखीची असेल आणि त्या संस्थेत तो कार्यक्रम असेल, मग संस्थेच्या चांगल्याच गोष्टी सांगितल्या पाहिजे असं नसतं.
काही त्रुटी असू शकतात, काही चुकाही झालेल्या असतील, त्याचंही वर्णन त्या अहवालामध्ये आलेलं पाहिजे. म्हणून ती संस्था आपल्या परिचयाची आहे म्हणून बाजूनच लेखन केलं पाहिजे असं नाही. म्हणून अहवाल लेखन करता जो असतो ना, त्याला अतिशय संयमानं, गंभीरपणानं त्याला ते लेखन करता आलं पाहिजे. स्वतःच्या मर्जीनुसार त्याला लेखन करता येत नाही. इथे शब्दप्रयोग आला तर म्हणजे खरेखुरे कथन ज्याला म्हणतो ना आपण, असे खरेखुरे कथन त्यामध्ये करता आले पाहिजे. अहवाल लेखन दस्तऐवजाच्या स्वरूपात असल्याने त्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पारदर्शीपणा. प्रकार आणि स्वरूप कुठलेही असो, अहवालाचा निपक्षपातीपणा हे त्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अहवाल लेखनात व्यक्ती सापेक्षता असू नये. म्हणजे काय की त्या व्यक्तीने स्वतःचे विचार, स्वतःचं प्रतिबिंब म्हणतो ना आपण, ते त्याच्यामध्ये असू नये. अहवाल लेखकाच्या विचारांचे प्रतिबिंब अहवालात येता कामा नये. उलट संबंधित जो विषय असेल त्या विषयाला बाधा आणणारी स्वतःची एकांगी मते किंवा स्वतःचे विचार असतील ते अहवालात येणार नाही, उमटणार नाही, याची लेखनकर्त्याने काळजी घेतली पाहिजे. अहवाल लेखनात स्वतःच्या मर्जीने लेखन करता येत नाही. मनोकल्पित गोष्टी अहवालात लेखनात करता येत नाही. त्याच्या मनातल्या जे भावना आहेत ते त्याला अहवाल लेखनामध्ये मांडता येत नाही. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि हा सगळा संयम त्या लेखनकर्त्याला सांभाळावाच लागत असतो. आणि म्हणूनच वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा काय असतो? आत्मा असतो. संस्थात्मक कार्य, समारंभ, सभा, संशोधन यामधील सत्य माहिती, लेखकाचा खराखुरा वास्तव अनुभव शब्द स्वरूपात अहवालात येणे अपेक्षित असते. म्हणूनच अहवाल लेखनामध्ये अतिशय महत्त्व आहे. पारदर्शीपणाला महत्त्व आहे, निपक्षपातीपणाला सुद्धा अतिशय महत्त्व आहे. म्हणूनच जी वैशिष्ट्ये दिलेली आहेत ती वैशिष्ट्ये यासाठीच दिलेली आहेत की यामध्ये महत्त्वाचा भाग कोणता असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, असे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येऊ शकतात. आता पुढे अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी. ज्यावेळेस तुम्ही अहवाल लेखन करत असतात ना, तर त्यावेळेस अहवाल लेखन करत असताना तुम्ही काय काय गोष्टी सांभाळल्या पाहिजेत त्याचं वर्णन इथे आहे. अहवाल लेखन हा जरी एखादा लालित्यपूर्ण साहित्य प्रकार नसला तरी अहवाल लेखन ही एक कला आहे. शिक्षणाच्या संदर्भात सुप्रसिद्ध कोठारी कमिशन अहवालातील पहिलं वाक्य आहे ते, द डेस्टिनेसी ऑफ इंडिया, द डेस्टिनी ऑफ इंडिया is being shaped in her classroom. त्याचा अर्थ दिलेला आहे. भारताच्या भविष्याची जडणघडण शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये होत आहे असे आहे. अशा प्रकारची लालित्यपूर्ण मार्गदर्शक व प्रेरक वाक्ये, विचार यामुळे अहवाल लेखनात लालित्याचा स्पर्श होतो. गरजेनुसार त्यांचा उपयोग करता येतो. आता हा भाग नीट समजून घ्या. आता ठीक आहे, हे काही एक साहित्य नाही आहे. हे तुम्ही लालित्यपूर्ण अलंकारिक वर्णन तुम्ही त्यामध्ये करू शकतात, रंगवू शकतात नाही. पण इथे कोठारी कमिशनचं एक वाक्य आलेलं आहे, द डेस्टिनी ऑफ इंडिया इज बिईंग शेप्ड इन हर क्लासरूम. म्हणजे भारताच्या भविष्याची जडणघडण शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये होत असते. म्हणजे भावी नागरिक जे म्हणतो आपण, जो तरुण
नागरिक तयार होणार असतो त्याची जडणघडण ही शाळेमधल्या खोलींमध्ये होत असते. म्हणजे आता हे वाक्य किती विचार करणार आहे बघा बरं. म्हणजे केवढा मोठा अर्थ त्या वाक्यामध्ये दडलेला आहे. म्हणूनच या ठिकाणी अशी काही विचार व्यक्त करणारी, सुभाषित, चांगले विचार करणारी काही लालित्यपूर्ण वाक्यरचना असतील, काही प्रेरक वाक्य असतील, यांचा समावेश जर तुम्ही अहवाल लेखनामध्ये केला तरीसुद्धा लालित्यपूर्णता त्याला येऊ शकते. एक साहित्यिक रूप ज्याला आपण म्हणतो ना, ते साहित्यिक रूप या अहवाल लेखनाला मिळू शकते. अजून कोणत्या बाबी आहेत ते आपण नीट लक्षात घेऊया. आता अहवाल लेखन करताना ज्या विषयावर अहवाल लेखन करायचे आहे तो विषय नीट समजून घ्यावा. अहवाल लेखन वास्तवावर आधारित हवा. जसे घडले असेल तसे उल्लेख त्यात आले पाहिजे. अहवाल लेखन करताना भाषेवर प्रभुत्व असणे अधिक महत्त्वाचे असते. त्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचे लेखन करताना लेखनाची भाषा बोलकी व सजीव चित्रण करणारी पाहिजे. तसेच संशोधनावर आधारित अहवाल लेखन करताना पारिभाषिक शब्दावली, वस्तुनिष्ठता जपणारी भाषा हवी. आता एक एक भाग आपण थोडा नीट लक्षात घेऊया. अहवालाचं ज्यावेळेस लेखन आपण करत असतो ना, तर ज्या विषयावर लेखन करायचं आहे तो विषय आपल्याला नीट समजला पाहिजे. तो विषय आपण नीट समजून घेतला पाहिजे. जर आपल्याला तो विषय जर नीट समजला नाही तर आपण त्या अहवालाचे चांगल्या पद्धतीने आपण लेखन करू शकणार नाही. अहवाल लेखन करणाऱ्या व्यक्तीला अहवालाच्या विषयासंबंधी नेमकी जाण असली पाहिजे. अहवाल लेखन वास्तवावर आधारित असायला पाहिजे. म्हणजेच अहवाल लेखन वास्तवदर्शी असायला हवे. जे घडले ते सुस्पष्टपणे लिहिणे अपेक्षित असते. जसं घडलं तसंच लिहिलं गेलं पाहिजे. वास्तवता जे घडलं तेच आलं पाहिजे त्यामध्ये. अहवाल लेखन करताना भाषा फार महत्त्वाची असते. त्यातल्या त्यात सांस्कृतिक कार्यक्रम असतील आणि त्या कार्यक्रमांचं जर लेखन केलं जात असेल, अहवाल लेखन केलं जात असेल तर ती भाषा बोलकी आणि सजीव वाटली पाहिजे. तसंच संशोधनावर आधारित जर भाषा असेल तर ती पण तशीच महत्त्वाची असते. मग त्यामध्ये येणारे पारिभाषिक शब्द, वस्तुनिष्ठता ही भाषेमध्ये जोपासणं फार महत्त्वाचे असते. अहवाल लेखनासाठी भाषेवर प्रभुत्व असायला पाहिजे, विशेषतः सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळेला. आणि ही भाषा जी आहे ना अहवाल लेखनाची, ही भाषा सहज, सोपी, स्वाभाविक असावी. आणि या भाषेमध्ये अलंकारिकता, नाट्यपूर्णता, अतिशयोक्ती या गोष्टी यायलाच नको. पुढे अजून काय गोष्टी आहेत ते बघूया आपण. सारांशाने, संक्षिप्त तसेच थोडक्यात अहवालाचे लेखन करता आले पाहिजे. अहवाल लेखनाची भाषा साधी, सोपी असावी. तसेच अलंकारिकता, नाट्यपूर्णता, अतिशयोक्ती त्यात नसावी. अहवालातील व्यक्तींची नावे, पदे, पदनाम व घटनाक्रम यात कोणतीही चूक होता कामा नये. तसेच अहवाल लेखन करताना तांत्रिक गोष्टींचा म्हणजेच वेळ, स्थळ, दिनांक, प्रमुख अतिथी, अध्यक्षपद यांचा विसर पडता कामा नये. बरोबर आहे. जे सांगायचं नाही अहवालामध्ये अतिशय थोडक्यात सांगा, अचूक सांगा. आणि म्हणून त्यासाठी अहवाल लेखनाची भाषा साधी, सोपी पाहिजे. अलंकारिकता, नाट्यपूर्णता, अतिशयोक्ती त्यामध्ये यायला नको. एवढंच नाही तर जी प्रमुख अतिथी त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असतील त्याचं संपूर्ण नाव तुम्हाला माहिती पाहिजे. त्यांचं पद कोणतं आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. काही अधिकारी आहे का ते तुम्हाला कळायला पाहिजे. घटनेचा क्रम यामध्ये चूक होता कामा नये. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात अहवालामध्ये. तसंच स्थळ, दिनांक, वार, वेळ, प्रमुख अतिथी हे कोण आहेत, अध्यक्ष कोण आहेत, उद्घाटक कोण आहेत, तर या सगळ्या गोष्टी अचूक तुम्हाला त्यावेळेला सांगता आल्या पाहिजे अहवालामध्ये.
त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक व्हायला नको. कारण की कसं आहे त्यामुळे अहवाल जो असेल ना तो अहवाल अपूर्ण राहील. तो अहवाल जो आहे अपूर्ण राहील. अहवाल लेखनामध्ये व्यक्तींची नावं, हुद्दा, पद हे अतिशय महत्त्वाचं असतं. हे अतिशय महत्त्वाचं असतं. पुढे बघूया अजून. अहवालाचे स्वरूप, वैशिष्ट्ये, वेगळेपण याची योग्य दखल घेता आली पाहिजे. त्यासाठी अहवाल लेखनकर्त्याकडे सूक्ष्म आकलन तसेच चांगली निरीक्षण शक्ती असायला हवी. अहवाल लेखन करताना अहवालातील विषयाला सुसंगत असेच विचार लिहिले पाहिजेत. विसंगत असे विचारांचे लेखन करू नये. अहवालाचे लेखन त्या कार्यक्रमाच्या स्वरूपानुसारच करावे. तसेच अर्धवट, अपूर्ण, विस्कळीत अहवालाचे लेखन करू नये. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण नीट समजून घेऊयात. अहवालाचे स्वरूप, वैशिष्ट्ये, वेगळेपण हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे अहवाल लेखन करताना. म्हणून लेखनकर्ता हा सूक्ष्म निरीक्षण असणारा असायला पाहिजे. त्याला बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या टिपता आल्या पाहिजेत. कारण की जर त्याला या बारीक सारीक गोष्टी जर टिपता आल्या नाही तर तो व्यवस्थित विचार मांडू शकणार नाही. तो नीट लिहू शकणार नाही आणि त्याचा जो फायदा मिळायला पाहिजे तो नीट आपल्याला मिळणार नाही. म्हणून व्यवस्थित त्याचं निरीक्षण असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विषयाशी सुसंगत अशाच प्रकारचं लेखन केलं पाहिजे. विसंगत असं लेखन करायलाच नको. जे कार्यक्रम असेल, जी घटना असेल त्या घटनेच्या पलीकडे दुसरं लिहूच नाही. आणि ती पण घटना जशी असेल किंवा कार्यक्रम जसा घडला असेल तसंच लेखनकर्त्याने करायला पाहिजे. अर्धवट, अपूर्ण, विस्कळीत असं अहवाल लेखन तर अजिबातच करायला नको. संपूर्ण कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून तर कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत जेवढी माहिती असेल तेवढी व्यवस्थित सत्य माहिती, सत्य कथन त्याला त्या अहवालामध्ये करता आलं पाहिजे. ज्यावेळी अहवाल लिहून पूर्ण झाला असेल त्यावेळी त्या अहवालाच्या शेवटी अध्यक्ष किंवा सचिवाची स्वाक्षरी जरूर घ्यावी. अहवाल ज्यावेळेस लिहून पूर्ण झाला असेल ना तर त्यावेळेला जे कोणी अध्यक्ष असतील किंवा सचिव असतील, सेक्रेटरी असतील, त्यांची सही घ्यायला विसरायला नको. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट ही शेवटी सांगितलेली आहे. म्हणूनच अहवाल लेखन करताना त्याची वैशिष्ट्य किंवा अहवाल लेखन करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या गोष्टी आपण नीट समजून घेतलेल्या आहे. इथे तुम्हाला अहवाल लेखनाचं एक उदाहरण पण दिलेलं आहे. आता इथे एका शिक्षण संस्थेमध्ये साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, कला, वाणिज्य, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय, भुसावळ, जिल्हा जळगाव वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 2019-20चा तो अहवाल आहे. आणि ह्या अहवालामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी चार वाजता विद्यालयाच्या भव्य प्रांगणामध्ये सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक अहवाल पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. समारंभाचे अध्यक्षस्थान जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी उद्योगपती माननीय श्री बाबासाहेब शिंगाडे यांनी भूषवले होते. मुंबई येथील नामवंत लेखिका श्रीमती हेमाताई रणपिसे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. समारंभास भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, खजिनदार व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व अध्यापक, निमंत्रित नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बघूया अजून काय म्हटलेलं आहे. मी थोडं पटापट वाचतोय.
समारंभाच्या सुरुवातीला प्राध्यापक लक्ष्मण जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी समारंभात संपन्न होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. त्यानंतर प्राध्यापक माधव कुलकर्णी यांनी समारंभात उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत केले. स्वागत गीताच्या माध्यमातून इयत्ता 12वी कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित संगीतमय स्वागत केले. स्वागत गीतानंतर इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे सेवक समीर सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या गद्य सत्कारानंतर विद्यालयाचे प्राचार्य विद्यानंद सोनटक्के यांनी सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात उच्च माध्यमिक विद्यालयात झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडाविषयक घडामोडींचा वृत्तांत सादर केला. यावेळी त्यांनी एक माध्यमिक विद्यालयातील आवश्यक आणि विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतींचा आढावा सादर केला. यानंतर मैदानी क्रीडा स्पर्धा, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी खेळाडू, सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी खेळाडू, सर्वोत्तम संघ तसेच सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धांची पारितोषिके वितरित करण्यात आली. या वर्षाची सर्वोत्तम सांघिक कौशल्याची ढाल 12वीच्या कबड्डी संघाने पटकावली. तर सर्वोत्तम खेळाडूच्या सुवर्ण चषकावर 11वीच्या भारती शहा या विद्यार्थिनीने नाव कोरले गेले. क्रीडा स्पर्धांच्या पाठोपाठ वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा इत्यादी विविध स्पर्धांची पारितोषिके वितरित करण्यात आली. सलग अर्धा तास चाललेल्या पारितोषिक वितरण समारंभात सुवर्ण, रौप्य, कांस्य अशी एकूण 20 सर्वात सांघिक, 40 वैयक्तिक तसेच इतर विभागांची 15 अशी एकूण 75 पारितोषिके देण्यात आली. ढोल, ताशा आणि लेझिमच्या तालावर पारितोषिके प्राप्त विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुणे माननीय हेमाताई रणपिसे आणि अध्यक्ष बाबासाहेब शिंगाडे यांच्या हस्ते पारितोषिके स्वीकारलीत. पारितोषिक मिळाल्यानंतर हेमाताई रणपिसे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, काळ झपाट्याने बदलला आहे. सर्व क्षेत्रातील स्पर्धा तीव्र झाली आहे. अशा वेळी परीक्षेतल्या गुणांबरोबरच आता तुमचे व्यक्तिमत्व, वर्तन, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण, संवेदनशीलता या गोष्टीतही खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. उत्तुंग यश मिळवण्यासाठी तुमच्याजवळ प्रबळ आत्मविश्वासाचे पाठबळ असले पाहिजे. आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय बाबासाहेब शिंगाडे यांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील संदर्भ यात्रा विद्यार्थ्यांपुढे उलगडून दाखवेल. त्यानंतर ते म्हणाले, तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहा. कितीही प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे लागले तरी संघर्ष करा. कृतिवंत व्हा, धडपडे व्हा. केल्याने होत आहे रे हा मंत्र सतत आपल्या आचरणात आणा. मग तुम्ही विजयश्री नक्कीच खेचून आणाल. देशाचे उत्तम नागरिक व्हा. स्वतःबरोबर आपले माता, पिता, गुरुजन आणि देशाचे नाव उज्ज्वल करा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन विद्यार्थी प्रतिनिधी माधवी परांजपे आणि महेश देशमुख यांनी केले. आभार प्रदर्शन संस्कृत विभागाचे प्राध्यापक देशमाने यांनी केले. 2.5 तास रंगलेल्या या कार्यक्रमाची सांगता सायंकाळी 6:30 वाजता झाली. दिनांक, सचिव, अध्यक्ष. विद्यार्थी मित्रांनो,
संपूर्ण अहवाल म्हणजे नेमका काय? अहवालाची व्याख्येपासून, त्याच्या अंगांपासून, त्याच्या आवश्यकतेपासून किंवा इतर ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, अहवालाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, ती वैशिष्ट्ये किंवा कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा सरतेशेवटी आपण अहवालाचा एक नमुना पण बघितलेला आहे. तुम्हाला आता अहवाल म्हणजे काय आणि अहवाल लेखन कसं करावं हे सगळं तुम्हाला समजलं असेलच. तसेच या संदर्भातली काही माहिती, काही अहवालाचे नमुने मी तुम्हाला देत आहे. ते व्यवस्थित वहीमध्ये उतरवून घ्या, लिहून घ्या आणि पुढच्या काही तासिकेडमध्ये मी गुगल फॉर्मवर काही तुम्हाला प्रश्नपत्रिका पण टाकणार आहेत, कृतीपत्रिका टाकणार आहेत, ती देखील व्यवस्थित सोडवा. तुम्हाला हा सगळा अहवालाचा भाग समजला असेल असे मी गृहीत धरतो. तुम्ही जे मला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद.